तर गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर आपण चालत आज शिर्डीला. मी आहे, काकाचा वर्ग आहे आपले आर्यदादा आणि दिप्यादादा आहे, त्याची गाडी दिप्यादादाची. तर आर्यदादा, दिप्यादा आणि मी आहे. आणि अजून आमच्यासोबत दुसरा कोण आहे का काय माहिती नाही मला, पण जॉईन होईल का नाही माहिती नाही, तर तुम्हाला दिसेल नंतर गाडीमध्ये. तर बऱ्याच दिवसापासून माझी पण इच्छा होती शिर्डीला जायची, कारण की सारखा स्वप्नामध्ये मला पालखी दिसत होती, म्हणजे मी पदयात्रेला जाताना चालत. तर काय माहिती नाही, सारखं स्वप्नच पडत होतं शिर्डीचं, म्हणजे पालखीला जाताना किंवा पालखीचं स्वप्न जास्त करून पडत होतं. त्याला इच्छा झाली होती जायची पालखीला, म्हणजे शिर्डीला जायचे. तर आज बाबांचा बोलावा आलाय आपल्याला. आणि आज डायरेक्ट उद्या म्हणजे गुरुपौर्णिमाच आहे, गुरुपौर्णिमेच्या दिवशी, उद्या गुरुपौर्णिमा आहे. तर आज बाबांचा आपल्याला बोलावा आलाय, तर आपण उद्या जाऊ दर्शन घ्यायला. म्हणजे आज आपण निघू, रात्र प्रवास करू आणि मग सकाळी फ्रेश होऊन दर्शन घेऊन मग रात्री आपण घरी येऊ. तर आता मी जरा बॅग भरायला घेतली उद्यासाठी, कपडे जरा बॅग भरतो, आंघोळ करतो, फ्रेश होतो आणि मग आपण निघू शिर्डीला जायला. आपल्याला इथून आता अर्धा तासाचा फोन येईलच. आपण इथून आधी सर्कलपर्यंत जाऊ, चालत नाही, रिक्षाने जाऊ आपण. आणि मग तिथं दिप्याची गाडी आहे, त्यात बसून डायरेक्ट 8 पर्यंत आपण निघू. आता वाजलेत किती माहिती का, 7:04 झालेत. फ्रेश होऊन जरा खावा पिऊन निघायला लागेल, तोपर्यंत 8 वाजतीलच. 8 पर्यंत आपण निघू आणि मग आपला शिर्डीचा प्रवास कंटिन्यू करू. तर चला, आपण आता जरा फ्रेश होऊ आणि बॅग भरू आणि नंतर तुम्हाला भेटतो. बाय बाय. तर गाईज, मस्त आपली आंघोळ झाली, मस्त फ्रेश झालो आपण. आता वाजलेत 7:45 आणि आर्यदादा आपल्याला फोन आलता. आर्यदादा बोलतोय की तयारी झाली असेल तर बोलतोय ये निघून दुकानावरती, त्याचं दुकान येतं म्हणजे आपल्या नागपूरती चायनीज शॉप, तर तिथे बोलतं निघून ये, तिथून आपण जाऊ बोलतोय. तर आता चला, मस्त फ्रेश बी झालो, आंघोळ केली, बॅग पण तयार केली आपली. बॅगेत चार्जर, माईकचा सामान, आपल्या माईकचा बॉक्स घेतलाय आणि दुसरं काय नाही, एवढंच घेतलं सर्व. आणि लाईट घेतली एक छोटीशी, जर लाईट लागलीच तर आपल्याला कॅमेरासाठी, बस एवढं घेतलंय. आता बॅग पण पॅक केली आपली. आपण आता निघू. त्याचा फोन आलता, बोलतो ये दुकानावरती निघून. तर चला, आपण आता जाऊ शॉपवरती आणि तिथून मग पुढे कसं जायचं तुम्हाला तर सांगतोच मी तिथे गेल्यावरतीच, कारण की तिथे गेल्यावरती समजेल आपल्याला कसं जायचंय, रिक्षाने जायचं का कोण घ्यायला येतं का काय, ते तिथे गेल्यावरती आपल्याला समजेल. तर चला, आपण आता निघू इथून घरातून आणि जाऊ त्याच्या दुकानावरती, तिथून मग पुढचा प्रवास. चला, बाय बाय. ओम साईराम. तर गाईज, हे बघा, न्यू ड्रीम चायनीज कॅफे आलो आपण आपल्या नाक्यावरती, आशलदाच्या आपल्या दुकानावरती. तर बाई आपलं कुठे, हे बाई झाली का तयारी? झालं, निघू लागेल 2 मिनिटात. ठीक आहे गाईज, 2 मिनिटात आपण निघू. आपल्या बाईचा शॉप आहे, कॅफे आपला चायनीज कॅफे. हा बघा, किचन आपला कुक, आणि इकडे तंदुरी शिजतंय, बाई चिकन कापतंय. आपल्या बाईचा किचन, बाईला नुसतं ऑर्डरच चालू आहेत, व्हेज फ्राय राईस, सगळं ऑर्डरमध्ये तो जरा बिझी आहे. चला, आणि मग रिक्षा करून आपण जाऊ आदे सर्कलला. जर कोणाला चायनीज खायचं असेल ना, तर आपल्या भावाच्या चायनीजच्या दुकानावरती या, तुम्हाला डिस्काउंट भेटेल थोडंसं तरी. नाव सांगितलं तर 100% डिस्काउंट भेटेल. हे डिस्काउंट भेटेल का? आता कॉलवरती बिझी आहे. मी काय बोलतो, पब्लिकला डिस्काउंट भेटेल का? पब्लिकला आहे ना, तू गटारीसाठी माझं नाव सांगू. 100% गटारीसाठी डिस्काउंट राहील तुझ्या नावाचं. काय 100% डिस्काउंट भेटेल जर तुम्ही आले ना नेरे नाक्यावरती. हे बघा, असं आपण साईडला काय आहे, नेरे गादी भंडार सगळं आहे बेर मोठे. पुढे इथं नवीन गाला घेतलाय. इथं पण आता डाल मुंडी, सर्व नॉनव्हेजचा डाल मुंडी, वजरी सर्व तुम्हाला भेटेल. भाकरी विक्री काय सर्व सगळं भेटेल तुम्हाला इथं. नवीन गाला घेतलाय. आणि बाईचा चायनीज आहे आपल्या, जरा जोक मारला त्यांनी. चला, आपण आता इथं थोडा वेट करू आणि मग निघू आपण आपल्या जर्नीसाठी डायरेक्ट शिर्डीला. चला, आता सर्कलला जाण्यापर्यंत आता आज देखील जरा फोन चालू आहे. बोलतं या मी अशा ठिकाणी, तर आम्ही आता पोचतोच 5-10 मिनिटात आणि मग तुम्हाला भेटतो. आमचा मेन गाडी ड्रायव्हर, मेन गाडीचा मालक, जरा तो बिझी आहे, जरा व्यवहार चालू आहे त्याचा 100 कोटी. जोकिंग गाईज. तर बघू आता आपण पोचू. पाऊस पण लागलाय जोरात, जोरात पाऊस आलाय. तर आपण तिथं पोचू आणि मग बसलो का टू शिर्डी. लाईक करून द्यावा. तर गाईज, आपण आता उतरलो आदेला, आपल्या कांदावलीचा ब्रिज ना, तिथं उतरलो आपण. आणि आपल्यासोबत विकेटचे माणूस जॉईन झालेत, आपले भाऊजी आणि आमचे भाऊजी. हाय. तर आपण आता तिघं जण आहेत आणि दीपाला तर मागून तो आता बघू कधी येतोय. तो ब्रिजवरती होता आपल्या कांदावालीच्या,
तर कधी येते काय माहिती, त्याच्या मी वाट बघतो. गाईज पाण्याची आपली गाडी आलेली आहे आणि आपल्या दिप्याला मारलेला लय लांबून आला भाई. कुठे तर राबाल्याला गेलता, कुठे गेलता भाई? राबाल्याला गेलता तो. पण जरा टाइमपास झाला. आता आम्ही बसलो आता बसलो आम्ही गाडीत आणि आता आमचा प्रवास चालू झालाय. भाई पण बसलाय बघा. मी अशा बाटल्या काढून देतो सगळ्यांना पाण्याच्या हे दाखव बाबा पाण्याच्या. तर चला काय आपला आता प्रवास चालू झालाय. आपण तुम्हाला डायरेक्ट नंतर भेटू. मध्ये कुठं ब्रेक मारला पण काय ब्रेक तो जेवणासाठी थांबू किंवा काय नाश्ता थांबलो तर तुम्हाला दाखवतोच पुढं. तर चला. ओम साईराम. ओम साईराम. चला. तर गाईज आता आम्ही जरा एक एनर्जी ड्रिंक घेतले. हेल्प येतो आपण थोडीशी. आपण कुठं बोलतो उसटण्याला पोहोचलो आम्ही. फुल ट्रॅफिक जाम. फुल ट्रॅफिक आहे. लय ट्रॅफिक आहे. थोडंसं आता एनर्जी घेतो. झोप नको लागायला. भाईला परत ड्रायव्हिंग पण करायची आपल्या. यस ब्रदर. खाना खाने के बाद अपना टाइम आएगा. आता आपण जरा हेल्प येऊ आणि जरा एनर्जी घेऊ. भाई आपण आता कुठे आलो? कल्याण भिवंडी बायपास आपण आता. ओके. आता जरा आम्ही जेवलो गेलो मस्त. गाडीची पण पेटपूजा केली. हा आता गाडीची पेटपूजा केली. सीएनजी भरला प्रॉपर. पेटपूजा झाली. पॉट बाहेर निघला. तर चला आपण आता डायरेक्ट इथून कंटिन्यू करू. समृद्धी महामार्ग ना त्यातून सांगा. येस ब्रो. डायरेक्ट आपण आता इथून निघू आणि समृद्धी महामार्गावर डायरेक्ट कंटिन्यू शिर्डी. आपला पालखी मार्ग आहे. हा पालखी आणि मार्ग. राईट मारल्यानंतर आपल्याला आता हा लागला समृद्धी महामार्ग. झालो जॉईन आपण. गाईज आपण जस्ट आता लागलो समृद्धी महामार्गाला. इथून थेट आपल्याला सरळ जायचंय शिर्डी. वे टू शिर्डी. किती किलोमीटर आहे अजून? शिर्डी 185 किलोमीटर. इथून 185 किलोमीटर शिर्डी अजून. बोला ओम साईराम. ओम साईराम. स्वतः दीपे दादा गाडी चालवत आहे कंटिन्यू कधीपासून. आपले भाऊ आहेत विगरचे. अरे दादा. हे ब्रदर ओम साईराम. हे स्वतः मी. चला आपण आता डायरेक्ट कंटिन्यू जर्नी करू. डायरेक्ट शिर्डीला आपण भेटू. नाही मध्ये आपण कुठला तर ब्रेक घेतात आपण तुम्हाला भेटूच. वॉशिंग मशीनला उतरला तर नक्कीच. चला आता आपण डायरेक्ट शिर्डीला जाऊ. लाईक करा गाईज. आता बोगदा जवळ आहेत बघा. हा जो मेन बोगदा आहे आणि गाडी थांबली फक्त इथं. ही मोठी गाडी थांबली. अख्खा ब्रिज आलते गदगद गदगद गदगद. हा बाबा गाईज इथून फक्त गाडी जाते. एक मोठी गाडी गेली ना आई वाई वगैरे म्हणजे अख्खा ब्रिज आलतं. आणि ब्रिज एकदम एवढा खोल आहे ना बाबा 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 काय खातं दिसत पण नाही बघा. काय दिसत नाही खातं एकदम काला काला. फोटो टाकतो तो बघा. धबधबा पण मोठा पण काय दिसत नाही. लय म्हणजे लय खाली एवढं सगळं दिसत तुम्हाला. अख्खी दरी आहे लय मोठी दरी आहे. आणि ही गाडी थांबली नाही. अख्खा ब्रिज हलायला लागला गदगद गदगद डायरेक्ट पाटलेली बाबा. आणि यो मेन बोगदा आहे बघा. इथून मेन स्टार्ट होतो. हे किती किलोमीटरचा बोगदा आहे? 11 किलोमीटरचा बोगदा आहे. 11 किलोमीटरचा बोगदा आहे. हा मेन बोगदा वाटतं इथून. नंतर दाखवतच. बाईची बघा आयच्या गावात कसा डेंजर बघा. व्हिडिओ करते बघा आता. व्हिडिओ दिसतंय काय याच्यात आले का क्लिअर व्हिडिओ? मग जरा काही हा बा थांबू फ्लॅश बंद करतो. चालू केलं का? हां काही दे बघा. हे रात्रीचा सीन आहे आत्ताचा. जो मागाशी माझ्या फोनमध्ये दिसत भाव ब्रिज चालतोय बघा कसं आहे. रात्रीचा व्ह्यू बघा. हो हा आयफोनचं कमाल आहे. गायच फक्त गाडी गेली ना मोठी. अख्खा ब्रिज चालतंय गदगद गदगद गदगद. लय प्रकार ब्रिज चालतंय. आम्ही आता जरा असं उतरलो होतो सीन बघायला. गाईज आत्ता बोगदा संपला. 8.5 किलोमीटरचा बोगदा होता. 8.5 किलोमीटर. आणि ते आत्ता बोगदा संपला. आत्ता बोगदाच्या आम्ही बाहेर आलो. इकडे आता इगतपुरी स्टेट आपल्याला जायचं आहे. शिर्डी अजून किती येतो? शिर्डी आपल्याला 130 अजून 100 किलोमीटर आहे ना. अजून 100 किलोमीटर आहे गाईज शिर्डीला आपल्याला. चला जाऊ आपण डायरेक्ट शिर्डी. आता स्टॉप काय? शिर्डी डायरेक्ट शिर्डी. आता डायरेक्ट शिर्डी स्टॉप. कोपरगाव शिर्डी. कोपरगाव शिर्डीला आपण डायरेक्ट भेटू तुम्हाला. आता टोल प्लाझा लागेल ना काहीतरी. टोल लागल. डायरेक्ट शिर्डीमध्ये एंट्री. शिर्डी. ओम साईराम. तर गाईज 12 तास ड्रायव्हिंग करून आपला दीपी आता आपल्या डायरेक्ट मागायला बसायला. थोडासा तरी आराम पाहिजे. जरा आराम पाहिजे.
तर त्यांनी कंटिन्यू गाडी चालवली, इथून निघत तिथून गाडी चालवत होता. आता इथून शिर्डी, चेंज झाली. आता इथून फक्त शिर्डी 70 किलोमीटर काहीतरी आहे. आता आमचा डायरेक्ट आर्यादा बसले गाडी चालवायला. राईट, आमचा ड्रायव्हरचा चेंज झाला आता. 80 स्पीडत जाऊ दे. एकदम हळूहळू जाऊ दे. नो प्रॉब्लेम सर. मालक सांगते हळूहळू जाऊ दे, आपल्याला जरा काही गाडी नाही आपल्याला तशी. पण तर किती वाजत माहिती आहे का? झाले मग ती शिर्डी याला 2:36, 2:30 वाजलेत. हळूहळू पोहोचू आपण, 70 किलोमीटर आहे अजून. अर्धा लागेल अजून. चला तुम्हाला आता नंतर भेटतो. 70 किलोमीटर आहे अजून फक्त, पोहोचतोच लवकरच. ओम साईराम. साईराम. हे अरे जवळ बंद लाईट लावलं का तुम्ही? लावले, मी लावलेली साईराम. ओके साईराम. हा. Continue for 1.5 kilometers. तर गाईज आत्ता आम्ही एक्झिट मारला समृद्धी महामार्गावरून शिर्डीसाठी. आता इथून शिर्डी किती किलोमीटर आहे? 4 किलोमीटर. अजून आता फक्त 4 किलोमीटर राहिले, फक्त 4 किलोमीटर. तर आपण इथून एक्झिट मारणार. आता वाजलेत 3:30 वाजलेत आणि फायनली आम्ही आता शिर्डीमध्ये पोहोचलोय गाईज. तर आता आपण बघू रूम कशी घ्यायची, काय करायची. आंघोळ करायची, डायरेक्ट थांबायचं नाही. आंघोळ करायची, फ्रेश व्हायचा, डायरेक्ट दर्शन करायला ना भाई. दर्शनाला थोडा आम्ही आपल्या बाईची थोडीशी बोलले की काहीतरी जुगाड केला बाईनी, म्हणजे दर्शन. VIP दर्शन सांगितलं आहे. हा, 15 ते 20 मिनिटात दर्शन होईल असं बोललंय. 200 रुपयाचा पास करून बाहेर येऊच आपण. हा असं बघू. आता आपण तिथे गेलो तर समोर आपल्याला काय विषय येतो. तर चला आपण आता थोड्या तुम्हाला भेटू आतमध्ये पोहोचल्यानंतरच. भाऊ पण झोपले होते. बाई तर एकदम चिलमध्ये झोपलाय, एकदम आरामच करते. बाईचा नादच नाही. बाईचा नाद नाही. चला टोल क्रॉस केला का आपण शिर्डीमध्ये प्रवेश करू. तर गाईज आता आपण पोहोचलो शिर्डीमध्ये. जे आपण आता जस्ट म्हणजे गाडीतूनच कलसाचा वगैरे आपण दर्शन घेतला. आणि आपल्याला मेन म्हणजे CNG बघायला यायचा होता. तर मंदिरापासून 1 ते 1.5 किलोमीटर फक्त CNG इथपर्यंत आतमध्ये गावात. तर तिथं आल्यात आम्ही फक्त गाडीतून दर्शन घेतलं कलसाचा. आणि आता जरा CNG बघायला आलाय. तर CNG पण मी तर आहे, बऱ्याच गाड्या अख्ख्या लाईनला लागल्या. पण चालू कधी येईल CNG? CNG 6ला चालू होईल. सकाळी 6 वाजता पंप चालू होईल. आणि लाईनला गाड्या किती माहिती आहे का? जवळजवळ 10-12 गाड्या लाईनला नसतात. आणि त्याच्यामध्ये एकेची आहे ना चावी अटकले, बिचाऱ्याची चावी अटकले गाडी डायरेक्ट, तरी गाडी लॉक झाली. मग काहीतरी आम्ही हेल्प करावा असं वाटत होतं. पण काय हेल्प करायची? हेल्प काय करायची? नाही आपल्याकडे पट्टी नाही ना, काय नाही. तरी इको गाडी पण आपण त्यावेळी कशी हेल्प करायची काय समजत नाही. बघू. तर आता आपण काय करू, इथून जाऊ आपल्या डायरेक्ट रूम वरती, फ्रेश होऊ, आंघोळ करू, एकदम टाकाटक डायरेक्ट दर्शन करायला जाऊ. दर्शनाच्या लाईन मध्ये राहू आणि मग परत CNG भरलो. इथं CNG भरून नंतर आपण डायरेक्ट पुढच्या रस्त्याला म्हणजे शनी शिंगणापूरला किंवा आपण पुढे जायचं किंवा घरी जायचं डायरेक्ट. ते तुम्हाला नंतर बघायला भेटेलच. आता आपण जाऊ रूमवरती, फ्रेश होऊ मस्त आणि मग डायरेक्ट दर्शन करायला जाऊ. चला. ओम साईराम. तर गाईज आपण आता पोहोचलो आपल्या रूमवरती. आणि आपण ब्रश घालायला विसरलो होतो. ब्रश, साबण पण नव्हती घेतली. ब्रश घेतला, साबण घेतली आणि आपण चला आता रूमवरती बरं फ्रेश होऊ. 1 तासात लगेच टाकाटक आणि लगेच निघू आपण दर्शन करायला. थांबायचं आपल्याला, जास्त थांबायचं नाही. फक्त अंघोळ, काय फ्रेश व्हायचं ते फ्रेश व्हायचा, लगेच दर्शनला. चला. 2 hours later. तर गाईज 26 झालेत. आम्ही सगळं तयार झालेत. फक्त अर्धा आंघोळीला गेलाय, रोज एक झाले, बाकी सर्व तयार झाले, तयार होऊन निघलेत. त्यात आपल्याला दर्शन घ्यायला जायचंय. तर दर्शन घ्यायला आपण आता वाजलेत की माहिती का, 26 झालेत. आपण 6:45 पर्यंत आपण जाऊ दर्शन घ्यायला. पण आपल्याला मोबाईल अलाउड नाही, काहीच अलाउड नाही आतमध्ये. तर आपण आता बघू 7 पर्यंत दर्शनाला जाऊ. त्याच्यानंतर बघू किती टायमाला आपण बाहेर जातोय, किती वेळेला दर्शन होतं ते पण तुम्हाला सांगतोच मी. आता त्याची आंघोळ झाली का मग आपण सर्व निघू. तो एकटाच बाकी राहिलाय. तर चला आपण आता पहिले दर्शनाला जाऊ. खाली जाऊ, पहिले चहा कॉफी काहीतरी घेऊ, चहा पाणी घेऊ. चहा पाणी केलं की डायरेक्ट मोबाईल ठेवू बॅगेत, मग बॅग टाकू आपल्या गाडीत आणि मग डायरेक्ट दर्शनाला जाऊ आपण. चला डायरेक्ट तुम्हाला नंतर भेटतो. ओम साईराम. बाय बाय. 2 hours later. तर गाईज आता आपलं दर्शन झाला. आपण मुख दर्शन घेतला. कारण की गर्दी एवढी ना का तोडत नाही. आता आम्ही किती 7:50 काहीतरी बाहेर आलो दर्शन घेऊन. मोबाईल जरा लॉकरमध्ये होता, म्हणून आपल्याला व्हिडिओ करता भेटली नाही. आता मोबाईल भेटला, आपण व्हिडिओ करायला सुरुवात केली. तर जरा लाडू घेतो भाई.
तर काहीच आपण आता लाडू घेतलेत. आता सार्थक व्हायला काढा पाहिजे. 1-2 कडे घेऊ. मला पण काढा नाही हातात. काढा घेऊ. एक सार्थक व्हायला काढा घेऊ आणि मग आपण डायरेक्ट पुढचा काम चालू करतो. गाईज मस्त दर्शन घेतला, पण दर्शन झालं मस्त. मुखदर्शन केला पण बराच वेळ मुखदर्शन केला. जवळजवळ आपण 20-25 मिनिटं आतमध्ये बसून राहिलो होतो एवढं गाभाऱ्यात. म्हणजे एवढा आपण मुखदर्शन केला एकदम परफेक्ट. आणि त्यानंतर आपण लाडू घेतलं. हे बघा लाडूची पिशवी आहे मागं. आणि काढा घेतला आता. एक सार्थकला काढा घेतला आणि आपण आता चाललो सीएनजी टाकायला. हा माझ्या पोरासाठी घेतलाय. नजर नको लागायला. आणि याचा काय चाललंय काय समजा नाही. कसला खेळ आले समजा नाही. नुसता गुगल विचारतं. हे गुगल जंतर मंतरला काय झालं होता तुम्ही सांगत नाही यार झाले तिथून गुगलचं तो खेळ चालू केले ना. नुसता गुगलशीच म्हणतो रात्रभर. बायकोला विसरला ना गुगलशी चालू केलं बोलायला. हे गुगल माझी बायको काय करते. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. टाकली यार टाकायला लागेल आता. तर काहीच आता आपण मस्त सीएनजी टाकू गाडीत. आणि पुढचा प्लॅन काय तुम्हाला तर समजेलच. कुठं जायचं आहे का घरी जायचं आहे का शनी शिंगणापूरला जायचं कुठं जायचं माहिती नाही. घरी 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 जायचं डायरेक्ट. जाऊन तिकडनं जायचंय ना. डायरेक्ट आपण घरी जाऊ आपण. का तिकडून बोलले जायचे. कुठून. तर गाईज आमचा प्लॅन असा झाला आहे. आता आम्ही डायरेक्ट सीएनजी टाकणार इथं. तर सीएनजी टाकायला आलं. सीएनजी टाकून डायरेक्ट घरी जाणार आहेत आम्ही. आणि अशी झोप आली ना काल. प्लॅनमध्ये चेंजेस झाला असं बोलते. शनी शिंगणापूरला जायचा होता पण प्लॅनमध्ये चेंजेस झाला आणि होय चल. आणि आता चाललो मी डायरेक्ट घरी. आता सीएनजी भरणार शिर्डीमध्ये जातो मी अजून का. म्हणजे सकाळी जिथं आलतो ना सीएनजीचा आपण पंप बघायला तुम्हाला बोललो 6 वाजता चालू होईल. तर आपण आता आलेत 9 वाजलेत. आता सीएनजी टाकू आणि डायरेक्ट घरी. आणि अशी झोपाली काल रात्रीपासून झोपलो नाही. कालची पूर्ण दुपार आणि कालची रात्र आणि आता परत फ्रेश होऊन दर्शनाला गेलतो. तर बघू आता डायरेक्ट झोपणार. तर कधी उठणार ते तुम्हाला डायरेक्ट उठल्यावरतीच भेटेन. आता सीएनजी टाकून डायरेक्ट कल्टी. चला बाय बाय. तर गाईज आता आम्ही थांबले तिथं थोडं रस्त्याला नाश्ता करायला. इडली खायला बाईने इडली मागवले. इडली बोलते. आता त्याने इडली मागवली. आपण वडापाव मागवलाय. वडापाव खाऊ आणि मसाला डोसा मागवलाय. हां आणि आता खाऊ आणि डायरेक्ट गाडीत जाऊन झोपणार आहे मी. डायरेक्ट जेव्हा थांबली का कुठं थांबली तेव्हा डायरेक्ट उठल. लय झोपाले म्हणजे लय बेकार झोपाले. चला तुम्हाला आता नंतर नाश्ता केल्यानंतर. गाईच मस्त नाश्ता केला पोट भरून. इडली वडापाव डोसा असं काय. रवांग ऑलवेज वेलकम्स यू. तोच आहे ना बघता वाटतं तू. तर गाईज आपण जरा आता जाऊ डायरेक्ट आराम करून घरी. बघू रस्त्याला कुठं थांबवतो. उठलो तर उठीन नाही. लय बेकार झोपाले यायला पण मला पण. पुढच्या दोघांनी झोप काढले बऱ्यापैकी. आम्ही दोघांनी झोप नाही काढली अजिबात. अरे तुम्हाला नंतर भेटतो जेव्हा विवर उतरलो कुठे काय. जेव्हा उतरून डायरेक्ट ब्रेक होईल तेव्हा तुम्हाला भेटणार आता. चला बाय बाय. ओम साईराम. लय झोपाले. गाईज काल तुम्हाला रात्री दिसला नसेल हा बोगदा. किती हाईट घेतला आणि किती तुम्हाला ते दाखवतो तुम्ही काल रात्री. बघा ही हाईट बघा किती. यार बाबा बाबा किती हाईटला. बघा आता जस्ट गेला रिकामा ट्रेलर. अरे अख्खा हालतंय गदगद. हाईट बघा कसली घेतली बघा. बाबा नाचारा बघा ना काय कडक नाचारा एकदम. 2 hours later. तर गाईज फायनली आपण पोहोचलो नेऱ्याला. जिथून आपण जर्नी स्टार्ट केली होती भाईच्या दुकानातून. तिथून आपण आता डायरेक्ट आपण आलो गाडी घेऊन. बघा ही आपली गाडी. डायरेक्ट आपण इथे गाडी लावली का. तर साईराम साईराम. ओम साईराम. चला आपण आता जाऊ इथून डायरेक्ट घरी आणि ब्लॉग एंड करू. तर गाईज आपण आलो जस्ट घरी. आता आपण इथं ब्लॉग एंड करू.
एवढाच होता ब्लॉग. आपण गेलेलो शिर्डीला, मस्त दर्शन घेतला. लय म्हणजे लय गर्दी होती, गुरुपौर्णिमेच्या दिवशी लयच गर्दी असते. दर्शन वगैरे घेतला मस्त आणि आलो घरी. रस्त्यात जेवलो, पण डोलरती लई झोप होती. व्हिडिओ करायची म्हणजे इच्छाच नव्हती. म्हणजे 2 दिवस पूर्ण जागरण होतं, झोपलंच नाही. गाडीत असं डोलक्यात येत होतो मी, मला समजत होतं काय चालू आहे. तर जेवलो कसं तरी आणि मग डायरेक्ट घरी आलो. आता आपला आता इथंच ब्लॉग एंड करू आणि भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये. मला वाटतं पुढची व्हिडिओ डायरेक्ट आपली बहुतेक तरी गणपती पेंटिंगची असेल आपली. जे गणपती पेंटिंग करायचं राहिले पार्ट 2 याचं राहिलं आहे ती असेल. तर त्या व्हिडिओमध्ये भेटू आपण. तर चला. आणि हां, तर काही आपला एक तो दोस्त आहे जय, तुम्हाला माझ्या आपल्या व्हिडिओमध्ये असं तो जय भारकाचा इतकुसा आहे तो. त्याचा काल परत ॲक्सिडेंट झाला होता, गाडीवरून पडला तो. तर आता त्याची तब्येत बरी, म्हणजे त्याला ICUमध्ये ठेवला आहे. त्याला बेशुद्ध होता तो. तर तो अपोलो हॉस्पिटलला आहे, त्याला बघायला पण जायचं आहे. तर त्याची तब्येत थोडीशी आता ठीक आहे. ऑपरेशन करायचं होतं, पण ऑपरेशन करायचा डॉक्टर बोलले नाही ऑपरेशन करायची गरज, होईल तो ठीक. तर गाडीवरून पडला, म्हणजे तो चालला गाडी घेऊन, बाईकवरून आपल्या स्कूटी घेऊन. पहिले त्यांनी मला सोडला का, जेव्हा मी शिर्डीला जायचं होतं तेव्हा त्यांनी मला सोडला त्या चायनीजच्या इथे आपल्या, तुम्हाला दाखवलं कसं बहुतेक मी ब्लॉगमध्ये. त्यांनी मला सोडल्यानंतर तो घरी गेला मोमोज घेऊन आणि परत तो पेट्रोल भरायला गेला त्या याला घेऊन, स्वप्नीला घेऊन. आणि पेट्रोल टाकून आला तेव्हा रस्त्यावरती डायरेक्ट माणूस मध्ये आडवा आला. म्हणजे घरी चालला होता आणि माणूस असा रस्ता क्रॉस करत होता, त्यांनी इकडे बघितलंच नाही, डायरेक्ट मध्येच घुसला माणूस. जाऊन डायरेक्ट ठोकलं आणि मग डायरेक्ट तो जागेवरती बेशुद्ध झाला तो. पण आता आहे त्याची तब्येत ठीक. कॉल केलं तर मी 3-4 कॉल बरेच केले, काल रात्री असं कॉल करते मी. तर त्याची तब्येत ठीक आहे. आपण जाऊ त्याला बघायला एक दिवस. तर चला, एवढाच होता ब्लॉग गाईज. फक्त गाडी असते चालवा, पावसाळ्याचा टाईम आहे. स्कूटी तर एकदम असतेच चालवा. मी पण पडलो, माझं ऑपरेशन झाला त्या दिवशी तोच पडला होता, तेव्हा त्याचा पाय तुटला होता. आता पण तोच पडला परत. त्याचे साप पण चालू, त्याच्या नशिबात काय समजत नाही. तर चला, एवढं सांगतो की गाडी जरा असते चालवा आणि स्कूटी तर लईच असते चालवा. पावसाळ्यात जरा काय होऊ शकतं आजकालचा जमाना, म्हणजे आज काय पण होतं. तर चला, एवढीच होती व्हिडिओ. काळजी घ्या आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटून पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.